through the covers. It's into the fence like a tracer bullet. तुम्ही पुरुष किती ते क्रिकेटमध्ये रमता रे, जसं काही तुम्ही स्वतःच ही मॅच जिंकून देणार आहात. अगं हे प्लेयर जेव्हा जिंकतात ना तेव्हा आम्हाला आम्ही जिंकल्यासारखंच वाटतं. म्हणजे अगं म्हणजे आम्हा पुरुषांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कुठे ना कुठेतरी हार मानावी लागते ना. मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा आमच्या गल्लीतली मुलं काय मला लिंबू टिंबू प्लेअर म्हणून ठेवायचे. गटारात बॉल पडला की आणायला लावायची, मागे कुठेतरी उन्हात फिल्डिंगला थांबवायचे. पण एक दिवस प्लेअर कमी असल्यामुळे मला बॅटिंगचा चान्स मिळाला आणि मी अशी बॅटिंग केली ना की प्रत्येक मॅचनं मला ओपनिंग बॅट्समन म्हणून पाठवायचे. तेव्हा वाटलं की एक ना एक दिवस आपण पण ही ब्ल्यू जर्सी घालणार आणि इंडियासाठी ओपनिंग करणार. पण आयुष्य कधी अरे ह्या कंपनीमध्ये जॉबसाठी काही ओपनिंग आहेत का इकडे जाऊन पोचलं कळालंच नाही. त्यामुळे जेव्हा संजू सॅमसनला ओपनिंगचा चान्स मिळतो आणि तो त्या संधीचं सोनं करतो ना तेव्हा कुठेतरी स्वतःलाच जिंकल्यासारखं वाटतं. अद्वैत देशमुख म्हणून आमच्या गल्लीमध्ये एक मुलगा होता. तो मातीच्या ग्राउंडवर उड्या मारून धडपडून कॅचेस घ्यायचा. पण आज त्याचं आयुष्य धडपडून लोकल पकडण्यात आणि बस पकडण्यात चाललंय. त्यामुळे जेव्हा अक्षर पटेलला असे धडपडून कॅचेस घेताना बघतो ना तेव्हा आमचा मित्र कुठेतरी आम्हाला त्याच्यात दिसायला लागतो. निखिल म्हणून एक मुलगा होता. यॉर्कर टाकून सगळ्यांना क्लीन बोल्ड करायचा. पण तो मोठा झाला आणि घरच्या जबाबदाऱ्यांनी त्याला कधी क्लीन बोल्ड केला हे कळलंच नाही. त्यामुळे जेव्हा बुमराला अशी बॉलिंग टाकताना बघतो ना तेव्हा कुठेतरी आमचा मित्र जिंकल्यासारखं आम्हाला वाटतं. आम्ही जेव्हा गल्लीमध्ये जिंकायचो ना तेव्हा सगळेजण आनंदात एक कप चहा प्यायला जायचो. आणि त्यामुळे जेव्हा हे वर्ल्ड कप जिंकतात ना तेव्हा आयुष्यात आपल्याला कधीतरी हार मानावी लागलीये हे आम्ही विसरून जातो आणि आम्ही स्वतःच खेळून वर्ल्ड कप जिंकलोय असं आम्हाला वाटायला लागतं. क्रिकेट हा फक्त खेळण्याचा नसून क्रिकेट हा बोलण्याचा, अनुभवण्याचा आणि जगण्याचा विषय. वा 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 वा.